सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं तिथीनुसार उभ्या महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होतोय. अशातच आपल्या पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी आपल्या या गावामध्ये अर्थात या पूर्व भागातील अवसरी खुर्द गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं सकाळी काही प्रोग्राम झाले, आताही मिरवणूक आहे. वेगवेगळे प्रोग्राम या निमित्ताने संपन्न होत असताना कशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते हे आपण जाऊया. तरुण या ठिकाणी मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. ग्रामस्थ आहेत. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी सागर वसंत बोर. मला एक सांगा, साधारणतः आजचा दिनक्रम या शिवजयंतीचा कसा राहिला आणि कशा पद्धतीने आजचा दिवसभरामध्ये कार्यक्रम आहे? आता आजचा दिवस काल किल्ले शिवनेरी या ठिकाणी अवसरीतील काही कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी ज्योत घेऊन अवसरीत आलेले आहेत. सकाळी आल्यानंतर ज्योतीचं आगमन झालेलं आहे. चांगल्या प्रकारे लोकांनी औक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर महाराजांचा अभिषेक झालेला आहे आणि त्यानंतर 9:30 ते 11:30 असं कीर्तनरूपी सेवा पार पडलेली आहे. आकाश महाराज गरगडे शिखर शिंगणापूर यांचे सुश्राव्य असं कीर्तन जाहीर झालेलं आहे. त्या कीर्तनासाठी अवसरी खुर्दमधील 1000 संख्या असेल कीर्तनासाठी. त्यानंतर महाप्रसाद होता आणि आता पारंपरिकरित्या आपली जी शोभायात्रा आहे ती पार पडणार आहे. खरं तर छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचं आणि एकूणच शिल्पाची पूर्ण प्रदक्षिणा अर्थात गावात नगर प्रदक्षिणा होणार आहे, मिरवणूक होणार आहे. कशा पद्धतीने स्वरूप असणार त्या मिरवणुकीमध्ये? आता मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, गोमातेची प्रतिमा आहे, त्यानंतर वासुदेव आहेत, नागा साधू आहेत, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे. एकूणच आपण पाहिलंय युगपुरुष साधू संत आणि ही जी परंपरा महाराष्ट्राचा ठेवा आहे तो पुढे नेत असताना देखाव्यामध्ये किंवा या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी ही सगळी मंडळी साकारणार आहेत. एकूणच त्या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा किंवा पारंपरिक वाद्य असेल, आधुनिक पद्धतीचं डीजे असेल, या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या गीतामधून ही संपूर्ण मिरवणूक गावामध्ये या ठिकाणी होणार आहे. एकूणच आपण त्या मिरवणुकीचं क्षणचित्र किंवा मिरवणूक कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे ती देखील आपण दाखवत आहोत. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आपल्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी तिथीनुसार. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारी एक शिवजयंतीचा एक दिवस मानला जातो शासकीय दृष्ट्या. तर खऱ्या अर्थानं जुनी परंपरा रूढी गावागावाची आहे की तिथीनुसार साजरी करण्याची ती ही पद्धत आहे. बऱ्याचशा गावामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे, तो देखील जल्लोष आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ही सगळी तरुणाई छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हे सगळं करताना पाहतोय. एकूणच या गावामध्ये हा जल्लोष पाहताना वेगळा उत्साह त्या तरुणांमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची घोषणा या ठिकाणी देताना आपण पाहतोय. या ठिकाणी बरीचशी मित्रमंडळी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की. शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला शिवबाबा, शिवनेरीवर जन्मला शिवबन बांधले तोरण तोरणाला, शिवबन बांधले तोरण तोरणाला. ऐका अवतरी कर सिंहासनावरचा
तळपत होतो विचारू पाचवून अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून ऐका माझ्या राजाचं वर्ण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने आनंद